श्लोक 25. श्रीराम. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. आत्तापर्यंतच्या सगळ्या श्लोकामध्ये समर्थ मनाला उपदेश करतायत. माणसाला तेच तेच ऐकून कंटाळा येतो. समर्थ म्हणतात, मी तुला तेच तेच सांगतो, त्याचा कदाचित तुला कंटाळा किंवा वीट आला असेल. मी काय अडाणी किंवा मूर्ख आहे का, असं माणसाला वाटतं. हा सगळा अहंकाराचा परिणाम असतो. म्हणून समर्थ मनाला सांगतायत की तू माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस. वीट हा शब्द बरंच काही सांगून जातो. सर्वसाधारण माणसाची प्रवृत्ती अशी असते की त्याला स्तुतीचा कंटाळा येत नाही. जसं मिसळीचा रस्सा करताना त्याच्यात कितीही तेल घातलं तरी कमीच वाटतं, तसं माणसाची कितीही स्तुती केली तरी ते त्याला कमीच वाटते. माणसाला ज्या सूचनांचा कंटाळा येतो त्या दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे उपदेशाच्या सूचना आणि दुसऱ्या तिरस्कार किंवा निंदा करणाऱ्या सूचना. त्यातही उपदेश करताना माणूस मिळालेली संधी अजिबात सोडत नाही. अहो, ज्याला खरंच काही अधिकार आहेत किंवा ज्याला काही कळत नाही, अशा दोन्ही प्रकारच्या लोकांकडून उपदेश केले जातात. जर एखादा मनुष्य मलेरियानं आजारी असेल तर काय खावं, काय खाऊ नये, काय पथ्य पाळावं, या सूचना एखाद्या डॉक्टरांनी देणं योग्यच आहे. पण केवळ त्याला भेटायला आलेल्या माणसानं निरर्थक सूचना देणं हे अयोग्य आहे. काही वेळा तर असं दिसतं की बोलताना समोरच्या माणसाला काय वाटेल याचंही भान आपल्याला नसतं. म्हणजे भेटायला जावं आणि म्हणावं, अहो काळजी घ्या, आमचे ते अमुक अमुक ओळखीचे आहेत ना, ते परवा याच आजारानं. तरीही आजारी माणसानं जसा याचा विचार करून कंटाळा येऊ देऊ नये, तसंच साधकानं समोरच्या व्यक्तीचं योग्य की अयोग्य याचा विचार करावा. ज्या माणसाला अधिकार आहे त्यानं उपदेश केला तरी त्याचा कंटाळा येतो आणि तो त्या माणसाला टाळू लागतो. त्याला काय जातं सांगायला, इथं आम्हाला सहन करावं लागतं, अशी त्यामागची भावना असते. तुकाराम महाराज साधना करण्यासाठी भंडारा डोंगरावर जाऊन बसत, तेव्हा लोक त्यांची निंदा करत की हा सकाळी जातो आणि संध्याकाळी बरोबर खायच्या वेळी परत येतो, भक्ती करणं वगैरे सगळे ढोंग आहे. तुकाराम महाराजांनी मात्र निंदकाचे घरं असावे शेजारी ही उक्ती लक्षात ठेवली आणि स्वतःचा फायदा करून घेतला. त्यांनी स्वतःचा जास्तीत जास्त वेळ भगवंत भक्तीमध्ये घालवला. निंदकाचं बोलणं हे पॅथॉलॉजिस्टप्रमाणे घ्यावं. पॅथॉलॉजिस्ट जसा शरीरामध्ये आपल्या काय दोष आहेत ते पैसे घेऊन सांगत असतो, पण निंदक मात्र निःशुल्क कोणत्याही अपेक्षेशिवाय आपणहून दोषांचं दिग्दर्शन करत असतो. आपण आपल्या स्वतःला सुधारायचं आहे या दृष्टीनं या निंदेचा उपयोग करून घ्यायचा असतो. त्यासाठी समर्थ बोलण्याचा वीट मानू नको असं सांगतायत. पुढं समर्थ म्हणतात की जर बोलण्याचा वीट मानशील तर तो पळपुटेपणा ठरेल आणि त्यात तुझं हित आहे हे पटत असूनही तू ऐकलं नाहीस तर तुझी प्रगती खुंटेल. तेव्हा उपदेश नुसता ऐकू नकोस तर आचरणात आण. नामस्मरण करणं, सदाचार न सोडणं, संयमानं वागणं, काम क्रोध या भावना दूर सारणं, आळस सोडणं हे परमेश्वर प्राप्तीचे मार्ग आहेत. हे जर कोणी आपल्याला सांगत असेल तर मग ते ऐकायचा कंटाळा करून कसं चालेल? आणि तसं केलं तर आपल्याला राम किंवा भगवंत कसा भेटेल? ईश्वर आपल्याला भेटावा, त्याची अनुभूती यावी असं आपल्याला वाटतं, पण परमार्थाची ओढ तितकीशी लागत नाही. तेव्हा परमार्थी साधकाचं वर्णन संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला असं केलेलं आहे. तरीही परमार्थात साधना केली तर झटमंगनी पट ब्या अशी अपेक्षा करता येत नाही. त्यासाठी वाट पाहावी लागते. तेव्हा परमार्थामध्ये विवेकानं विचारानं वागलं पाहिजे. रोग झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा आरोग्य टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मानवी जीवनामध्ये सुख आणि दुःख यांचं मिश्रण अनुभवावं लागतं. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे चक्रच आहे. तेव्हा सुखानं हुरळून जाऊ नये आणि दुःखानंतर होरपळून जाऊ नये, कारण सुख हे क्षणभंगूर आहे. आपली नामस्मरण साधना चालू ठेवावी. पुढं समर्थ सांगतात की प्रपंचातलं हे सुख न टिकणार आहे.
कोणत्याही सुखानं समाधान तृप्ती न होणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं ही महत्त्वाकांक्षा म्हणजे परमेश्वरानं माणसाला दिलेली एक शक्ती आहे. तिचा उपयोग त्यानं परमेश्वर प्राप्तीसाठी करावा, यात खरं सुख आहे. तारुण्य, आरोग्य, मान, धन, सत्ता, प्रतिष्ठा हे विषय तू जिव्हाळ्याचे समजतोस, पण हे दीर्घकाळ टिकणारे विषय नाहीत. मग तू त्यात कशाला गुंतून पडतोस? यासाठी केलेले श्रम हे निष्फळ आहेत हे लक्षात घेऊन विवेकानं भगवंताची कास धरावी, असं समर्थ आपल्याला सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. श्रीराम.